नमस्कार, मी वैद्य अनंत सदानंद निमकर, सातारा. प्रतिकारशक्ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करीत असताना मागच्या भागात आपण बघितलं की त्यामागे आयुर्वेद शास्त्राने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, सद्वृत्त पालन किंवा आचार रसायन अशा अनेक गोष्टींचा विचार हा त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याकडून अशा कोणत्या चुका या सहजपणे असतील, नकळतपणे असतील, चुकीच्या समजुतीने किंवा चुकीच्या मिळालेल्या माहितीच्यामुळे असतील आणि सातत्यानं घडत असतील की ज्या पुढे जाऊन रोगाला आमंत्रण देतात. अशा चुका किंवा अशा गोष्टी जर आपल्याला वेळीच कळल्या तर सुज्ञ माणूस प्रयत्नपूर्वक अशा गोष्टी टाळू शकेल आणि आजारापासून दूर राहू शकेल. आज पावसात भिजलो आणि उद्या लगेच सर्दी आली, ताप आला, किंवा आज आईस्क्रीम खाल्ला आणि उद्या लगेच घसा दुखला, ताप आला, असं कधीच होत नाही. कारण तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती ही त्या ठिकाणी काम करत असते. अन्यथा सर्वत्र आपल्याला आजारच आजार दिसले असते. परंतु वारंवार जर अशा चुका किंवा अशा गोष्टी जर घडत गेल्या आणि तुमची शक्ती किंवा बल हे कमी पडलं आणि रोगकारक घटकांचं बल हे जर वरचढ ठरलं तर त्या ठिकाणी मात्र त्या शरीरामध्ये रोगाची उत्पत्ती होत असते. निसर्गानं आपणा सर्वांना जन्मतः चांगली प्रतिकारशक्ती ही दिलेली असते, परंतु ती जोपासणं आणि वाढवणं आणि सक्षम करणं यासाठी मात्र आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात शिंक येणे, जांभई येणे, भूक लागणे अशा अनेक संवेदना आपण अनुभवत असतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये या संवेदनांनाच वेग अशी संज्ञा वापरलेली आहे आणि अशा 13 प्रकारच्या वेगांना किंवा संवेदनांना आयुर्वेद शास्त्रात विशेष महत्व दिलेले आहे. हे 13 वेग कोणते आहेत थोडंसं ध्यानपूर्वक आपण ऐका. तर यातील पहिला वेग आहे तो म्हणजे अपानवायू, दुसरा वेग आहे तो मलवेग, तिसरा जो आहे वेग तो मूत्रवेग, त्याच्यानंतर मग शिंक, तहान, भुकेचा वेग आहे, खोकला, निद्रा किंवा झोप आहे, खूप काम केल्यानंतर, कष्ट केल्यानंतर लागणारी धाप किंवा श्वास आहे, जांभई, अश्रू, उलटी आणि 13वा जो वेग सांगितलेला आहे तो म्हणजे रेत किंवा शुक्रस्राव. असे 13 वेग आहेत. शास्त्रानुसार यापैकी कोणत्याही वेगाची जर आपल्याला जाणीव झाली तर त्यानुसार योग्य ती क्रिया करून त्या वेगाला वाट मोकळी करून देणं किंवा तो वेग मोकळा करणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हितावह आणि महत्वाचं आहे. बऱ्याचदा असे वेग हे रोधून ठेवले जातात, रोखून ठेवले जातात, अडवले जातात किंवा त्यांचं धारण केलं जातं आणि मग असे धारण केलेले वेगच पुढे अनेक दुर्धर रोगांचे कारण बनतात. यातूनच अनेक दुर्धर कॅन्सर सारखे व्याधी हे निर्माण होतात आणि याची सुतराम कल्पना ही सामान्य माणसाला कधीच नसते, कारण त्यांनी या दृष्टिकोनातून कधी विचारच केलेला नसतो. या संदर्भातीलच काही मोजकी उदाहरणं मी आपणाला या ठिकाणी देत आहे. पहिला वेग जर आपण बघितला तर तो अपानवायू आहे किंवा खालच्या मार्गातून सुटणारा गॅस. हा वेग जर आपण वारंवार अडवला तर तो पुढे जाऊन हृदरोग, अग्निमांद्य, पचनाचे विकार आणि आपला विश्वास बसणार नाही, परंतु दृष्टीदोष किंवा दृष्टीमांद्य याचे कारण बनू शकतो. समाजात वावरत असताना बऱ्याचदा असे प्रसंग येतात. आपण बघतो की बँकेतला कॅशियर आहे तर त्याला लघवीला लागलेली असते, पण समोर लाईन उभी असते पैसे घेणाऱ्यांची किंवा देणाऱ्यांची आणि तो 2-2 तास जागेवरून उठू शकत नाही. काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, उद्योजिका आहेत, बऱ्याचदा लाजेखातर असेल किंवा योग्य ती त्या ठिकाणी सोय नसेल, व्यवस्था नसेल तर अशा स्त्रियांना 3-3, 4-4 तास मूत्रवेगाचं धारण करावं लागतं. मुलांच्या बाबतीत खेळाच्या नादात बऱ्याच वेळेला मुलं आलेला मलवेग हा धारण करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. गुड मॅनर्स या नावाखाली बऱ्याचदा आलेली शिंक ही दाबण्याचा प्रयत्न केला जातो. अजून एक महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडत आहे तो म्हणजे कार्यबाहुल्य. अनेक मीटिंग्स, कार्यालयीन व्यवस्थापन या संपूर्ण धावपळीत
व्यावसायिक असोत, मोठमोठे उद्योगपती असोत, यांना पैसा असूनही, नीट ऐका आणि जाणीवपूर्वक मी हे बोलतोय की पैसा असूनही वेळेत खायला मिळत नाही, ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी नाकारता येत नाही. मलाचे वेग जर धारण केले तर पिंढऱ्या दुखणे, डोकेदुखी, सर्दी, छातीत बाण बसणे असे आजार होऊ शकतात. मूत्रवेगाचे धारण केल्याने मुतखडा होऊ शकतो, मूत्रकृच्छ्र किंवा मूत्राल्पता असे व्याधी होऊ शकतात. जांभई किंवा शिंक अडवल्यामुळे मान जखडणे, डोके दुखणे असे त्रास होऊ शकतात. अश्रूंचा वेग जर अवरोध केला तर त्यामुळे डोके दुखणे, शिरोरोग, हृदरोग तसेच काही नेत्ररोग आणि मानसिक आजार किंवा विकृती यांसारखे व्याधी त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतात. उलटीचा अवरोध जर केला तर त्या ठिकाणी अंगावर पित्त उठणे, अंगाची आग होणे, अंगाला खाज सुटणे, दम लागणे किंवा अंगावर सूज येणे असे त्रास त्या ठिकाणी होऊ शकतात. एकंदरीतच असं लक्षात येईल की या 13 वेगांपैकी कोणताही वेग किंवा संवेदना निर्माण झाली तर त्वरेने त्याचं विमोचन करणं हे अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात ते कुठल्या तरी रोगाचं मूळ बनू शकतात. अर्थातच याविषयी अजून सविस्तर माहिती किंवा या कारणाने उत्पन्न झालेल्या विकारांची चिकित्सा, मग त्याच्यामध्ये पंचकर्म चिकित्सा आहे किंवा औषधी चिकित्सा आहे, यांचं सविस्तर वर्णन किंवा मार्गदर्शन हे आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे, सखोल आहे. विस्तार भयास्तव मी आज हा विषय थोडक्यात या ठिकाणी मांडलेला आहे. अर्थातच हे सांगत असताना मानसिक पातळीवर उत्पन्न होणारे काही वेग किंवा संवेदना आहेत, त्यालाच आपण उद्वेग असं सुद्धा म्हणू शकतो. हे उत्पन्न झाल्यानंतर ते जाणीवपूर्वक किंवा प्रयत्नपूर्वक रोखून धरायचे आहेत किंवा ते शमवायचे आहेत आणि तेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून हितावह आहे. लोभ, मोह, द्वेष, ईर्ष्या, मात्सर्य, काम, क्रोध असे हे वेग आहेत. इंद्रिय दमन करून किंवा इंद्रियांवर विजय मिळवून सत्व गुणाचा उत्कर्ष करून प्रयत्नपूर्वक या वेगांचं आपल्याला शमन करायचं आहे आणि हे जर शमन केलं तरच ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून हितावह मानलं जाईल. असे वेग जर आपण त्वरेने मोकळे केले, त्यांना वाट करून दिली मगाशी सांगितलेल्या वेगांप्रमाणे, तर मात्र अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात आणि त्याविषयी मी खरं मानसिक रोगांविषयी या ठिकाणी सांगायला पाहिजे असं नाही. धी धैर्यात्मादि विज्ञानम मनोदोषौषधम परम असे एक अतिशय मार्मिक सूत्र आयुर्वेद शास्त्रांनी या मनोविकृतीसाठी किंवा मनोदोषांसाठी विशेषतः सांगितलेलं आहे. धी म्हणजे बुद्धी, की आपण त्या ठिकाणी चांगला विचार करायला पाहिजे, योग्य तो विचार करायला पाहिजे. धैर्य म्हणजे एखाद्या प्रसंगाला धैर्यानं तोंड दिलं पाहिजे. आणि आत्मादि विज्ञानम म्हणजे आपल्या मनाची अवस्था काय आहे त्यावेळेला आणि आपण कोण आहोत आणि खरं सुख दुःख काय आहे याचा अभ्यास जर आपण केला तर त्यांनी आपण या मनोरोगांवर निश्चित ताबा मिळवू शकतो. सद्य स्थितीचं जर आपण अवलोकन केलं तर प्रकर्षानं असं दिसून येईल की ज्या 13 वेगांचं आपल्याला धारण करायचं नाहीये, जे लगेच विमोचन करायचंय, तर असे वेग आपण वारंवार धारण करतो. आता त्याची उदाहरणं आपण सांगितलेली आहेत. आणि जे अधारणीय वेग किंवा आता सांगितलं की मानसिक स्तरांवर जे वेग आहेत त्यांचं आपल्याला धारण करायचं आहे, ते वेग आपण त्वरेने मोकळे करतो. राग आला एखाद्या विषयी की तो पटकन आपण व्यक्त करून टाकतो. ईर्ष्येबाबत तर बोलायला नको. ईर्ष्या ही स्पर्धा या रूपानं लहानपणापासूनच आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीचाच भाग होऊन राहिला आहे की ज्याच्यातून रोग निर्माण होतील याची आपल्याला सुतराम कल्पना सुद्धा येत नाही. त्यामुळे अनेक रोगांचं मूळ कारण आणि त्यावरील औषध किंवा उपचार या दोन्हीचं उत्तर म्हणून आपण या संपूर्ण विषयाकडे बघणं हे गरजेचं आहे आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते हितावह आहे. या 13 वेगांपैकीच
एक महत्वाचा आणि आपल्या सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे निद्रा किंवा झोप. या झोपेमागे सुद्धा खूप मोठा विचार, शास्त्रीय विचार हा आयुर्वेद शास्त्राने सांगितलेला आहे आणि तो दुर्लक्षित करून आपल्याला चालणार नाही. आयुर्वेद शास्त्रामध्ये त्रयोपस्तंभ किंवा आधारासाठीचे 3 भक्कम खांब अशी एक संकल्पना मांडलेली आहे. हे 3 आधारस्तंभ कोणते आहेत तर त्यातला पहिला आधारस्तंभ आहे तो म्हणजे आहार, दुसरा जो आधारस्तंभ आहे तो म्हणजे निद्रा किंवा झोप आणि तिसरा जो आधारस्तंभ आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य. या 3 स्तंभांवर संपूर्ण माणसाचं आयुष्य, त्याच्या आरोग्याचा दर्जा हा या 3 आधारस्तंभांवर अवलंबून असतो. आयुर्वेद शास्त्राच्या मार्गदर्शनानुसार जर आपण अनुसरण केलं तर हे 3 स्तंभ उत्तम स्थितीत खंबीर राहतात आणि आपली प्रतिकारशक्ती, आपलं आरोग्य हे उत्तम ठेवतात. त्यासाठी या 3 स्तंभांचा शास्त्रीय अभ्यास करणं महत्वाचं आहे. आहार या विषयावर मी नंतर बोलणार आहे. सध्या आपण निद्रा याविषयी थोडीशी माहिती बघूया. प्रत्येक व्यक्तीचं मन, त्यांची 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ही ज्या वेळेस एकमेकांशी संलग्न असतात त्यावेळेस त्यांच्या एकमेकांच्यातील समन्वयामुळे त्या त्या व्यक्तीमध्ये ज्ञानग्रहण प्रक्रिया आणि त्यानुसार कर्म प्रक्रिया ही अखंडपणे चालू असते. त्यामुळेच संध्याकाळपर्यंत शरीराचे अवयव, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन सुद्धा हे थकून जातं. अर्थातच व्यक्तिसापेक्ष ही थकण्याची जी क्रिया आहे ती एखाद्या वेळेला लवकर किंवा थोड्याफार उशिराने येऊ शकते. परंतु अशा थकलेल्या अवस्थेनंतर मात्र सर्व इंद्रिय ही मनापासून विभक्त होतात आणि त्या ठिकाणी ज्ञान प्रक्रिया किंवा कर्म प्रक्रिया याला थोडासा विश्राम मिळतो आणि या अवस्थेलाच निद्रा असं म्हटलं जातं. झोप येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी तिचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे रात्री योग्य त्या वेळी, योग्य त्या प्रमाणात झोप घेणे हे अत्यावश्यक आहे. ज्या व्यक्तीला रात्रीची झोप, या ठिकाणी रात्रीची या शब्दाला अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ही रात्रीची झोप जर शांत लागत असेल तर ती व्यक्ती अत्यंत सुखी आणि नशीबवान अशी म्हटली पाहिजे. प्रत्येकाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य, त्याचा दर्जा, त्या व्यक्तीचं अस्तित्व हे झोपेवर अवलंबून असतं आणि याची जाणीव मात्र आपल्या कोणालाही नसते आणि त्यामुळेच आपण आपल्या मनाला वाटेल तसे वागत असतो. मनाला वाटेल तेव्हा, वाटेल तशी, वाटेल तेवढी निद्राही घेत असतो. मनुष्याच्या जीवनातील म्हणजे त्याचं झोपेचं महत्व किती आहे तर त्याच्या जीवनातील सुखदुःख, सुखदुःख याची व्याप्ती केवळ संपत्ती, पैसा, प्रसिद्धी यापुरती मर्यादित सांगितलेली नाही किंवा असा अर्थ आयुर्वेद शास्त्राने सांगितलेला नाही. सुखसंज्ञकम आरोग्यम म्हणजे जो माणूस निरोगी आहे तो सुखी आहे अशी व्याख्या केलेली आहे. आणि विकारो दुःखमेवच, की ज्याला विकार असेल, काहीतरी सल असेल, मग मानसिक स्तरावर असेल, शारीरिक स्तरावर असेल तर त्याला दुःख म्हणलेलं आहे. तर ही स्थिती, एखाद्याचं शरीर सुदृढ आहे का ती व्यक्ती कृश आहे, त्या व्यक्तीची ताकद किंवा तिचा दुबळेपणा हा सगळा झोपेवर अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीची जनन शक्ती, प्रजनन शक्ती किंवा त्याचं नपुसकत्व इतकंच नव्हे तर त्याची ज्ञानग्रहणाची शक्ती, आकलन शक्ती आणि त्याचं अज्ञान आणि त्याच्या पुढे जाऊन त्याचं जीवन किंवा साक्षात मृत्यू या सर्व गोष्टी या झोपेवर अवलंबून असतात. इतका व्यापक विचार हा आयुर्वेदाने सांगितलेला आहे, परंतु झोपेच्या संदर्भात आपण यापूर्वी तो कोणी केला असेल असं मला निश्चितच वाटत नाही. त्यामुळे आता आपला दृष्टिकोन हा झोपेकडे बघताना निश्चितच बदलेल यात शंका नाही. आपली परिस्थिती कशी असते कळतंय पण वळत नाही. आज बऱ्याचदा असं असतं की नाईलाज असतो, काही वेळेला मजबुरी असते. परंतु एक वाक्य मी पुढचं जे आहे ते अति जबाबदारीने बोलतोय आणि महत्वाचं आहे की अतिप्रगत देशामध्ये आणि अतिशिक्षित माणसाला निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाण्याची आज अतिशय वाईट झिंग म्हणून वाईट सवय लागली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आणि या वाईट खोडीमुळेच माणसाने अनेक दुर्धर आजार हे स्वतःहून ओढून घेतलेले आहेत. हे सत्य त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. आणि झोपेच्या बाबतीतही तेच आहे. लहान मुलांकडे बघा तुम्ही, त्यांना झोप म्हणून सांगावं लागत नाही. झोप आल्यानंतर बसल्या जागी असेल त्या ठिकाणी ते झोपून जातात. आई नंतर येऊन त्याला पांघरून घालते. त्यामुळे लहान मुलं ही निरोगी असतात, त्यांचं आरोग्य चांगलं असतं, ती स्वच्छंदी असतात, आनंदी असतात आणि निरागस असतात. परंतु ही जशी मोठमोठी होत जातात तसं त्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक वाढत जातं, वेळेची उपलब्धता ही कमी होते आणि काही ठिकाणी तर आई वडिलांच्या हट्टापायी या बऱ्याच मुलांना अनेक दगडांवर पाय ठेवायला लागतात. त्यांची कसरत होते आणि त्यामुळे त्यांच्या झोपेचा वेळ हा कमी होतो आणि त्यामुळे लहान वयातच अनेक दुर्धर आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं. आज आपण हे बघत आहे. आयटी क्षेत्रातील जर परिस्थिती बघितली तर फार भयावह असं दृश्य आपल्याला दिसून येतं. डोळे, मान आणि बुद्धी यांवर अतिरिक्त ताण देऊन ही लोक काम करत असतात. परदेशातील संलग्न व्यवसायामुळे भारतातील रात्रीच्या वेळेतच त्यांना काम करायला लागतं. एकाच घरात राहणारी नवरा बायको आहेत, परंतु स्वतंत्र खोल्यामध्ये आपापले लॅपटॉप घेऊन ते जागरण करत असतात. पैसा भरपूर मिळतो, काही वेळेला अनाठही भरपूर पैसा मिळतो, नको तेवढा मिळतो, परंतु आरोग्याची मात्र कधीही न भरून निघणारी अशी हानी हे त्या ठिकाणी करत असतात. आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये वाढलेले वंध्यत्वाचे प्रमाण, मानसिक ताणतणावाचे किंवा मानसिक विकारांचे वाढते प्रमाण, उष्णतेने होणारे व्याधी यांचं वाढतं प्रमाण ही याचीच फलश्रुती आहे असं म्हणावं या ठिकाणी लागेल. टीव्ही मालिका आहेत, वेब सिरीज आहेत, नेट सर्फिंग आहे आणि व्हॉट्सअप रात्री उशिरापर्यंत बघणं आहे. अशा कारणांनी सुद्धा विनाकारण आपल्या आरोग्याचं आपण नासाडी करून घेतो असं या ठिकाणी मी आवर्जून सांगेन. बऱ्याच वेळेला तर चहा, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान अशा अनाठायी आणि घातक अशा आधार घेऊन झोपेवर मात करण्याचा एक प्रयत्न केला जातो आणि इथेच अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रात्रीची झोप जर पूर्ण झाली नाही तर डोके दुखणे, डोके जड होणे, गुंगी येणं, आळस, जांभया, डोके जड होणे, डोळे लाल होणे, डोळे जड होणे, अंग मोडून येणे, शरीरात रुक्षता आणि उष्णता वाढणे, उष्णतेचे विकार वाढणे, मनाची चिडचिड होते, संताप होतो, आकलनशक्ती कमी होते आणि माझी क्षमता असून सुद्धा मी काम करू शकत नाही याचं एक शल्य हे मनात बोचत असतं आणि त्याच्यातून काही न्यूनगंड उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये झोपेला किती महत्व आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. तरी सुद्धा अकाली निद्रा म्हणजे वाटेल त्या वेळेला मनात आलं की केव्हाही झोपणं किंवा अतिनिद्रा, खूप गरजेपेक्षा खूप प्रमाणात किंवा वारंवार झोपणं, दिवसभरात काही काम नाही चला झोपा असं करणं आणि अत्यल्प निद्रा म्हणजे अजिबातच न झोपणं, अशा या तिन्ही निद्रा सुद्धा ह्या सुख आणि आयुष्य यांचा नाश करणाऱ्या, ऱ्हास करणाऱ्या साक्षात कालरात्री आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. दिवसा झोपण्यासारखं सुख नाही किंवा आयुर्वेदामध्येच दुपारी थोडीशी वामकुक्षी घ्यावी, आराम घ्यावा असं सांगितलं आहे. असा अत्यंत चुकीचा समज आयुर्वेदाविषयी हा समाजात दिसून येतो. बऱ्याच जण हे बोलून दाखवतात, परंतु प्रत्यक्षात मात्र आयुर्वेद शास्त्राने उन्हाळा किंवा ग्रीष्म ऋतू सोडून इतर कोणत्याही ऋतूमध्ये दिवसा झोपण्यास परवानगी दिलेली नाही. दिवसा झोपल्याने शरीरातील कफ आणि पित्त दोष वाढतात, ते बिघडतात, शरीरात स्निग्धता वाढते, रक्त, मांस हे धातू बिघडण्यास मदत होते. सर्दी, खोकला, आम्लपित्त, अपचन आणि विशेषतः स्थौल्य, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे व्याधी वाढीला लागतात, वजन वाढतं. विशेषतः नोकरी न करणाऱ्या महिला, निवृत्त ज्येष्ठ नागरिक किंवा सकाळच्या वेळेत शाळा कॉलेज असणारे विद्यार्थी असोत, शिक्षक असोत किंवा कर्मचारी असोत, यांनी ही गोष्ट अतिशय लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्यानंतर त्यातही जेवणानंतर लगेच झोपणं हे अत्यंत घातक आहे.
दुपारी झोपायचंच असेल किंवा काही व्यक्तींना विश्रांतीची आवश्यकता असेल, सकाळी लवकर उठल्यामुळे जर झोपायचं असेल तर आराम खुर्चीत बसून किंवा तक्क्याला पाठ टेकून पाय पसरून बसल्या बसल्या झोपण्यास काहीही हरकत नाही. परंतु सपशेल आडवं होऊन झोपणं हे मात्र निश्चित टाळलं पाहिजे. रात्रपाळी करून लोक येतात, रात्री उशिरा घरी येतात आणि आल्यानंतर बऱ्याचदा ती नेहमीप्रमाणे लवकर उठतात, सर्व कामं आटपतात, जेवतात आणि मग पुन्हा झोपून टाकतात. मग उठलं की पुन्हा आवरायचं आणि कामाला जायचं. परंतु अशा सततच्या जीवन पद्धतीमुळे अशा लोकांमध्ये अनेक आजार उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की रात्री उशिरा आल्यानंतर त्यांनी थोडंसं दूध प्यायला पाहिजे. दुधामध्ये जर तूप टाकलं, थोडीशी साखर टाकली तरी सुद्धा चालेल आणि मग झोपायचं. जी झोप आपली आहे ती लवकर न उठता सलग पूर्ण करायची आणि उठण्याचं जे आपली वेळ आहे तर आपलं जेवढं जागरण झालं असेल त्याच्यापेक्षा किमान निम्मा वेळ तरी जास्तीची झोप ही त्या ठिकाणी आपण घ्यायची आहे आणि मग उठायचं आहे. त्यातूनही जर आपल्याला दिवसा झोपायचं असेल तर जेवण व्हायच्या आधी, जेवणाच्या आधी आपण त्या ठिकाणी झोपलं तर मग आपल्याला कुठला आजार होऊ शकणार नाही. उन्हाळ्याचा जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये मात्र शरीरात वातदोष वाढलेला असतो, शरीरातील वृक्षता वाढलेली असते, निसर्गता शरीरातील बल किंवा शक्ती ही कमी झालेली असते, स्निग्धता कमी झालेली असते, रात्र लहान दिवस मोठा अशी परिस्थिती असते. त्याच्यामुळे रात्रीची झोप कमी होते आणि या सर्व नैसर्गिक पार्श्वभूमीला अनुसरूनच आयुर्वेद शास्त्राने फक्त उन्हाळ्यामध्ये दिवसा झोपायला परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येत नाही. असे असले तरी सुद्धा घरातील बालक आहेत, तान्ही मुलं आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, गर्भिणी स्त्रिया आहेत, सतत बोलण्याचं काम ज्यांना करायला लागते, सतत प्रवास आहे, कष्टकरी लोक आहेत, ओझी उचलण्याचं काम करतायत, घोडेस्वारी करणारे लोक आहेत, भय, क्रोध, शोक यांनी श्रांत झालेल्या व्यक्ती आहेत, श्वास, उचकी, अतिसार, क्षय, अजीर्ण अशा व्याधींनी अशक्तपणा आलेली लोक आहेत, तर यांनी मात्र दिवसा झोपण्यास अजिबात हरकत नाही. किंबहुना ते त्यांना हितकारक ठरतं. धातूंची पुष्टी होऊन शरीर सुधारण्याचं काम त्या ठिकाणी होतं. कृशमुलांची किंवा कृश व्यक्तींची वजनं वाढतात. अजून एक गोष्ट या ठिकाणी मी मुद्दामून उल्लेख करतो की शरीरामध्ये ज्यावेळेला कफदोषाचं प्राधान्य वाढतं, जडत्व वाढतं, स्निग्धता वाढते किंवा तमोगुण वाढतो त्यावेळेला झोपेचं प्रमाण वाढतं आणि या उलट सत्वगुण जर वाढला तर मात्र झोपेचं प्रमाण हे कमी होतं. पूर्वीचे ऋषीमुनी किंवा सध्याच्या काळातील काही महनीय व्यक्ती असतील, साधक असतील, तर यांनी केलेल्या साधनेमुळे, त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांच्यातील सत्वगुण हा वाढीस लागलेला असतो आणि अशा वेळी त्यांना अत्यंत कमी वेळ झोप येते किंवा ती कमी झोप सुद्धा त्यांना पुरेशी असते. मुलांच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट बघत असताना एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडतो की मुलांना बऱ्याचदा नेमकं परीक्षेच्या काळात झोप जास्त येते. मग एका जागी बसल्यामुळे असेल किंवा बराच वेळ वाचन केल्यामुळे असते, पण त्यांना झोप येते आणि अभ्यास करणं तर महत्वाचं असतं. तर अशा वेळी दूध, तूप, साळीच्या लाह्या, मुगाचं कढण आणि शुद्ध शाकाहार, मांसाहार त्यांनी बंद करावा. तर शुद्ध शाकाहार, प्राणायाम, ओंकार साधना अशा गोष्टींचा जर त्यांनी अवलंब जर केला तर सत्वगुण वाढीस लागेल आणि त्यांची झोप ही मर्यादित होईल आणि अभ्यास चांगला होईल. काही वेळेला अंगदुखी असते, आजारपण असतं, मानसिक विवंचना असतात, चिंता असतात, भविष्यातील काही प्रकल्प असतात, त्यांचा ध्यास लागलेला असतो आणि अशा वेळेस किंवा काही वेळेला अतिश्रमाने सुद्धा झोप लागत नाही. चांगली झोप येण्याकरता बऱ्याच वेळेला किंवा झोप लागत नाही म्हणून सुद्धा काही गोळ्या ह्या मात्र घाईघाईने घेण्याचा कल हा लोकांचा असतो. त्यातूनही काही दुष्परिणाम हे शरीरावर आपल्याला
उत्पन्न होतात. तर मग अशा वेळेला जर काही सोपे उपाय जर आपण केले तर त्या ठिकाणी निश्चित त्याचा फायदा होतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्व जे दिलेलं आहे ते अंगाला तेल लावणं. कोमट तेलाने जर चांगला किंवा सुगंधी तेलाने जर आपण अभ्यंग केला तर त्याचा एक झोप यायला चांगला फायदा होतो. विशेषतः तळ पायांना तेल लावणं, लहान मुलाची टाळू भरतो तर त्या ठिकाणी तेल जिरवणं हा उपचार महत्वाचा आहे. कानाचे व्याधी काही नसतील, कान वाहत नसेल, कान फुटला नसेल, कानाचं कुठलं शस्त्रकर्म झालं नसेल तर त्या ठिकाणी कोमट तेल कानात टाकलं तर ते सुद्धा झोप आणण्यासाठी महत्वाचं ठरतं. शिरोधारा हा एक अतिशय महत्वाचा आयुर्वेदचा शास्त्रांनी सांगितलेला एक उपचार आहे की ज्याच्यामध्ये कपाळावर किंवा डोक्याच्या ठिकाणी औषधी तेलाची सतत धार ठेवलेली असते, सोडलेली असते आणि बाजूला शास्त्रीय संगीत लावलेलं असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा निद्रानाश किंवा काही मानसिक आजार याच्यामध्ये खूप मोठा चांगला फायदा हा त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. एरंड तेल असू दे किंवा शतधौत घृत असू दे तर तळ पायाला हे लावून काशाच्या वाटीने जर ते जिरवलं तळ पायामध्ये किंवा मसाज केला तर त्याचा एक फायदा मिळतो. आंघोळ करताना जर पाण्यामध्ये सुगंधी फुलं, मग ती चमेली असेल, मोगरा असेल, त्यांची अत्तरं असतील, गुलाब पाकळ्या असतील असं जर टाकलं किंवा वास चांगल्या फुलांचा जर वास घेतला, शास्त्रीय संगीत ऐकलं तर हे सुद्धा उपचार हे फलदायी ठरतात. दूध साखर आहे, दही आहे, मांसरस आहे यांचा जर वापर केला तर त्यामुळे सुद्धा निद्रा येण्यास अतिशय चांगला फायदा मिळतो. दह्यासाठी सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत, त्यांची शास्त्रीय माहिती वैद्याकडून करून घेणं हे महत्वाचं आहे. हे मुद्दामून जाता जाता या ठिकाणी सांगतो, त्याच्यावर फार बोलत नाही. सतत समाधानी वृत्ती म्हणजे फलश्रुती काय तर सतत समाधानी आणि संतोषी वृत्ती जर ठेवली आणि मनाला जर आवश्यक ती विश्रांती जर आपण दिली तर निश्चितच आपलं आरोग्य हे चांगलं राहणार आहे. एकंदरीतच हे सर्व पाहता असं म्हणावं लागेल की या सर्व धारणीय अधारणीय वेगांचा चांगला अभ्यास करावा आणि त्यांची शास्त्रीय माहिती करून घ्यावी आणि आयुर्वेद शास्त्रात सांगितलेलं त्या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे त्यानुसार आपलं आचरण किंवा अनुसरण ठेवावं. हे जर आपण केलं तर भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आजारापासून किंवा रोगापासून आपण आपल्या शरीराचं संरक्षण चांगल्या पद्धतीने करू शकू यात शंका नाही. धन्यवाद.